नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळे छान असाल. नसाल तर काळजी घ्या. दिस इज विशाल अँड वेलकम टू सिग्मा MCCET सिरीज. आजचा लेक्चर नंबर 8. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे डेटा स्ट्रक्चरचे क्वेश्चन्स केले, ग्राफ्स असो किंवा स्टॅक असो, क्यू असो, ॲरे असो किंवा लिंक लिस्ट असो, त्यानंतर जेवढे पण आपण आणि सॉर्टिंग आणि सर्चिंग अल्गोरिदम पूर्ण जेवढे पण आपण कन्सिडर केले, आता आपण त्याच्यावर मॉक टेस्ट घेणार आहोत. प्रत्येक लेक्चर मागं आपण मॉक टेस्ट घेत आहे आणि प्रत्येक कन्सेप्ट झाल्यानंतरही पुन्हा एकदा आपण त्याच्यावर मॉक टेस्ट घेत आहे. हा आपला पॅटर्न आहे कोर्सचा. ओके, फर्स्ट लर्निंग द कन्सेप्ट, देन अप्लाय मॉक टेस्ट. ओके, पुढच्या लेक्चरपासून आपण स्टार्ट करू डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आणि त्यानंतर कॉम्प्युटर नेटवर्क. बिकॉज कॉम्प्युटर नेटवर्क डेटा स्ट्रक्चर्स, सी प्रोग्रामिंग अँड डेटाबेस. ओके, ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ही इंटरव्ह्यूसाठी पण, प्लेसमेंटसाठी पण आणि CETसाठी पण. याच्यावर 2 MCQ याची शक्यता खूप आहेत. दॅट वाय. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण मॉक टेस्ट करू विथ प्रिव्हियस क्वेश्चन्स अँड मोस्ट रिपीटेड 10 MCQ. ओके, त्याआधी अजून जर तुम्ही आपला प्लॅटफॉर्म जर ॲक्सेस केला नसेल तर प्लीज ॲक्सेस करा. बिकॉज इथं प्रत्येक सेक्शनचे क्वेश्चन मी यामध्ये ॲड केले आहे. बिकॉज तुम्ही इथं अप्लाय करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही लर्निंग कन्सेप्ट कितीही करा, जेव्हापर्यंत तुम्ही स्वतः ट्राय करसाल नाही तेव्हापर्यंत इम्प्रूव्हमेंट होणार नाही. ओके, दॅट वाय प्रत्येक MCQ यामध्ये मी ॲड केला आहे. फक्त इथे प्रॅक्टिस करा. ओके, कॉम्प्युटर सेक्शन असो इझी. त्यानंतर तुम्हाला जर इंग्लिश सेक्शन हवं असेल, इंग्लिश सेक्शन पण आहे. त्यानंतर लॉजिक रिझनिंग सेक्शन हवं असेल, लॉजिक रिझनिंग सेक्शन पण हवा आहे. आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट मॅथचा सेक्शन पण. ओके, प्रत्येक सेक्शन यामध्ये मी ॲड केलं आहे. यूज करायचं, जेवढी यूज करणं होतं तेवढी यूज करा. एज्युकेशनल कोड प्लॅटफॉर्म. आणि अजून एक की तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब नक्की करा. आणि लेक्चर नंबर 1मध्ये जाऊन प्लीज एक तुमची कमेंट नक्की मारा. तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ क्रिएट करायसाठी. ओके, आणि अजून एक यामध्ये मॉक टेस्ट पण आहे. हे मॉक टेस्ट पण लास्ट जी मॉक टेस्ट आहे तुम्ही हे पण बघू शकता. ओके, चला मग आजच्या लेक्चरकडे वळूया. ओके, स्वतः जे आपण रूल्स फॉलो करतो तोच रूल्स फर्स्ट तुम्ही ट्राय करा. त्यानंतर मी तुम्हाला आन्सर सांगेलच. ओके, फर्स्ट आहे विच डेटा स्ट्रक्चर्स अलाव इन्सर्टिंग अँड डिलिशिंग इन फ्रॉम बोथ एंड्स. ओके, विच डेटा स्ट्रक्चर्स अलाव इन्सर्टिंग अँड डिलिशन ऑफ बोथ एंड्स. इन्सर्टिंग आहे, डिलिशन आहे, इन बोथ एंड. ओके, याचा आन्सर आहे DQ. ओके, क्यूमध्ये आपण एका साईडनं करू शकतो, पण DQमध्ये आपण दोन्ही साईडनं इन्सर्टिंग आणि डिलिशन करू शकतो. ऑनली क्यूमध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट, स्टॅक मीन्स लास्ट इन लास्ट आउट. ओके, त्यानंतर येते विच डेटा स्ट्रक्चर्स प्रोव्हाइड फास्टेस्ट रँडम ॲक्सेस. विच डेटा स्ट्रक्चर्स प्रोव्हाइड फास्टेस्ट रँडम ॲक्सेस. रँडम आपण ॲक्सेस करू शकतो. लिंक लिस्टमध्ये ट्रान्स करावं लागेल. क्यूमध्ये पण आपल्याला एक एलिमेंट काढावं लागेल. फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हटल्यानंतर फर्स्टमध्ये ॲड करा, डिलीट करा. त्यानंतर ते ॲरेमध्ये आपण डायरेक्ट इंडेक्सिंगद्वारे आपण एलिमेंट ॲक्सेस करू शकतो. दॅट वाय विच डेटा स्ट्रक्चर्स प्रोव्हाइड फास्टेस्ट रँडम ॲक्सेस ॲरेस. ओके, त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन आहे विच डेटा स्ट्रक्चर्स रिक्वायर कंटिग्युअस मेमरी लोकेशन. कंटिग्युअस मेमरी लोकेशन्स, दॅट मीन्स ॲरे. ओके, त्यानंतर इथे चौथा क्वेश्चन आहे. फक्त अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे की तुम्ही इथले जे कीवर्ड्स आहेत हे लक्षात ठेवा. कीवर्ड खूप मॅटर करते. बिकॉज हे पहा इथे काय म्हटलं, विच डेटा स्ट्रक्चर्स इन्सर्टिंग डिलिशन बोथ एंड, म्हणजे दोन्ही पण एंडला पण करू शकतो आणि बोथ एंडला करू शकतो. इन्सर्टिंग डिलिशन तो कोण करतो, DQ करतो. ओके, फास्टेस्ट रँडम ॲक्सेस ॲरे करतो. विच डेटा स्ट्रक्चर्स रिक्वायर कंटिग्युअस मेमरी लोकेशन मीन्स ॲरे, असं लक्षात ठेवा. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे विच डेटा स्ट्रक्चर्स रिक्वायर एक्स्ट्रा मेमरी फॉर द स्टोरिंग लिंक्स. एक्स्ट्रा मेमरी फॉर द स्टोरिंग लिंक्स. ओके, लिंक लिस्ट. लिंक्स म्हटल्यानंतर समजून घ्यायचं लिंक लिस्टची गोष्ट चालू आहे. फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हटलं का समजून घ्यायचं क्यूची गोष्ट चालू आहे. लास्ट म्हटलं समजून घ्यायचं की आपण स्टॅकची गोष्ट चालत आहे. त्यानंतर जर असं ॲक्सेसिंग म्हणत आहे, रँडम ॲक्सेस, पॉईंटरद्वारे ॲक्सेस, समजून घ्यायचं तिथे ॲरेची गोष्ट चालत आहे. त्यानंतर येते
त्यानंतर 5वा क्वेश्चन आहे, विच डेटा स्ट्रक्चर्स इज बेस्ट सुटेड when frequent inserting deletion are required. Okay, which data structures best suited when frequent inserting and deletion are required. Inserting and deletion because लिंक लिस्ट, बिकॉज आपल्याला जर इन्सर्ट करायचं असेल तर आपण स्टार्टिंगला इन्सर्ट करू शकतो. आपल्याला डिलेशन करायचं असेल तर आपण आपला जोड लास्ट पॉईंटरचा ॲक्सेस असतो, आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. दॅट वाय. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, द वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ ॲक्सेसिंग द nth एलिमेंट ऑफ लिंक लिस्ट. nth एलिमेंट लिंक लिस्टमध्ये तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला फक्त एक पॉईंटर असतो, हेड आणि टेल मीन्स सगळ्यात लास्टला आणि हेड मीन्स स्टार्टिंग पॉईंट. तर आपल्याला जर nth एलिमेंट मीन्स कुठे पण असू शकतो इन लिंक लिस्टमध्ये, त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी काय आहे, आपल्याला पूर्ण एरे ट्रॅव्हर्स करायला लागेलच. दॅट वाय टाईम कॉम्प्लेक्सिटी झाली बिग ऑफ एन. 2 टाईम ट्रॅव्हर्स करायला लागली तर बिग ऑफ एन स्क्वेअर. 3 टाईम ट्रॅव्हर्स करायची का गरज पडली तर बिग ऑफ एन क्यूब. ओके, 1 टाईम ट्रॅव्हर्स करायची गरज पडली का समजून घ्यायचं बिग ऑफ 1 ए बिग ऑफ एन. त्यानंतर आहे 7वा क्वेश्चन आहे, विच ऑपरेशन इज नॉट असोसिएट विथ अ स्टॅक. विच ऑपरेशन इज नॉट असोसिएटेड विथ अ स्टॅक. फर्स्ट ते पुश, त्यानंतर पॉप, त्यानंतर पिक आणि त्यानंतर डिक्यू. ओके. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, विच डेटा स्ट्रक्चर्स इज युज्ड बाय ऑपरेटिंग सिस्टीम टू मॅनेज फंक्शन कॉल. विच डेटा स्ट्रक्चर्स इज युज्ड बाय द ऑपरेटिंग सिस्टीम टू मॅनेज फंक्शन कॉल. सोपे आहे, स्टॅक. फंक्शन कॉल म्हटल्यानंतर समजून घ्यायचं स्टॅकची गोष्ट चालत आहे. ओके. विच डेटा स्ट्रक्चर्स इज कॉमनली युज्ड इन प्रिंटर शेड्यूलिंग. विच डेटा स्ट्रक्चर्स is used for the printer scheduling. Okay, printer means first in first out. त्यानंतर हे ॲप्लिकेशन आहे, हे लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे, अ क्यू फॉलोज फर्स्ट इन फर्स्ट आउट, फिबो नॉट. फर्स्ट इज राईट, बी इज राईट आन्सर, फिबो फर्स्ट इन फर्स्ट आउट. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे, इन क्यू इन्सर्टिंग टेक प्लेस ॲट. इन क्यू इन्सर्टिंग टेक प्लेस ॲट रेअर. हे आपण आधीच केलं आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन आहे, इन क्यू डिलेशन टेक्स प्लेस ॲट. इन क्यू डिलेशन टेक्स प्लेस ॲट रेअर, मिडल, फ्रंट, एंड. फ्रंट, बिकॉज फ्रंट इन क्यू मीन्स फ्रंट इन फ्रंट आउट. ओके. त्यानंतर 13वा क्वेश्चन आहे, विच ट्री ट्रॅव्हल्सल इज विजिट रूट लेफ्ट राईट. ट्रॅव्हल्सल सांगायचं आपल्याला. फर्स्ट आहे ते इन ऑर्डर, प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर आणि लेवल ऑर्डर. बी इज राईट आन्सर, प्री ऑर्डर. ओके. इन ऑर्डर हे बाय लक्षात ठेवा, प्री ऑर्डर मीन्स रूट लेफ्ट राईट. अजून त्यानंतर इन ऑर्डर मीन्स लेफ्ट रूट राईट. त्यानंतर पोस्ट ऑर्डर मीन्स लेफ्ट राईट रूट आणि लेवल ऑर्डर मीन्स आपण त्याचा स्टॅक यूज करतो. हे तुम्ही रीड करून घ्या, जास्त रीड करायची गरज नाही, तरी जसं बसून घ्या. ओके. त्यानंतर 14वा क्वेश्चन आहे, विच ट्री ट्रॅव्हल्सल व्हिजिट लेफ्ट रूट राईट. ओके, आता सांगितलं तुम्हाला लेफ्ट रूट राईट. जेव्हा आपण रूट मिडमध्ये असेल तर समजून घ्यायचं इथे इन ऑर्डरचा यूज होत आहे, इन ऑर्डर. ओके. जर रूट लेफ्ट साईडला असेल तर समजून घ्यायचं प्री ऑर्डर. जर रूट राईट साईडला असेल तर समजून घ्यायचं पोस्ट ऑर्डर. रिपीट करून सांगतो तुम्हाला मी, जेव्हा पण रूट लेफ्ट साईडला असेल तर समजून घ्यायचं प्री ऑर्डर होत आहे. ओके, प्री ऑर्डर ट्रॅव्हल्सल आहे. जर रूट मिडमध्ये असेल तर समजून घ्यायचं इन ऑर्डर. जर रूट राईट साईडला असेल तर समजून घ्यायचं पोस्ट ऑर्डर. ओके. आणि इन ऑर्डर हा सॉर्टेड वेमध्ये आपल्याला एलिमेंट येतो. ओके, आपण जर ट्रॅव्हल्सल यूज केला तर. विच ट्रॅव्हल्सल व्हिजिट लेफ्ट राईट रूट बाय द रूट राईट साईडने आला म्हणजेच पोस्ट ऑर्डर. ओके. त्यानंतर ते अ बायनरी ट्री कॅन हॅव ॲट मोस्ट 1 चाइल्ड पर नोड, 2 चिल्ड्रन पर नोड. ओके, हे पण बघितलं आपण, 2 चिल्ड्रन्स पर नोड. त्यानंतर 17वा क्वेश्चन आहे, अ नोड विथ नो चिल्ड्रन इज कॉल्ड लिफ नोड. लिफ नोड मीन्स हे लास्टला नोड असते, याला चिल्ड्रन राहत, दॅट्स अ लिफ नोड. ओके, याच्या अक्षरात माझं समजून सांगतो, एक मिनटं.
एक मिनिट फक्त. ओके, दॅट इज अ रूट नोड. हे चिल्ड्रन्स आहे, हा पॅरेंट्स आहे, आणि याला आपण लिप नोड पण म्हणतो, बिकॉज याला नो पॅरेंट, याला नो चिल्ड्रन्स म्हणजे लिप नोड. ओके, समजून घ्यायचं, जो जी लास्टची नोड आहे त्याला कोणताही नोड्स कनेक्ट नाही आहे, समजून घ्यायचं, दॅट कॉलर लिप नोड. ओके, त्यानंतर 18 क्वेश्चन आहे, विच ग्राफ्स कंटेन एज विथ डायरेक्शन्स. विच ग्राफ्स कंटेन एज विथ डायरेक्शन. एज विथ डायरेक्शन्स, directed graphs. A graph is representing using the vertex only, edge only, vertices and edges. Vertices means wallet node, edges mean रेषा, समजून घ्या, समजून घ्या, डॅश. त्यानंतर 20वा क्वेश्चन आहे, विच ग्राफ रिप्रेझेंटेशन रिक्वायर ओ बिग ऑफ V2 स्क्वेअर. स्पेस टाइम कॉम्प्लेक्सिटी, एजन्सी मॅट्रिक्स. त्यानंतर 21वा क्वेश्चन, विच ग्राफ रिप्रेझेंटेशन इज प्रेफर्ड फॉर द पार्स ग्राफ्स. हा क्वेश्चन आपण मागच्या लेक्चरमध्ये पण केला आहे. एजन्सी रेट. मी तुम्हाला वाटत असेल की याचं खूप इझी लेवलचे आहे, बिकॉज आपण प्रत्येक फर्स्ट लेक्चरपासून आपण MCQ करत आहे ना, त्यामुळे तुम्हाला हे भारी वाटत नाही आहे. असेच MCQ महाराष्ट्र MCETमध्ये येतात. त्यानंतर 22वा क्वेश्चन आहे, बायनरी सर्च रिक्वायर्ड द अरे टू बी सॉर्टेड. बायनरी सर्च रिक्वायर अरे टू बी सॉर्टेड. सॉर्टेडचे आपल्याला बायनरी सर्चमध्ये आपण कंडिशनद्वारे आपण अरे एलिमेंट चेक करतो, आणि त्यामध्ये आपल्याला अरे सॉर्टेड पाहिजे. लिनियर सर्चमध्ये काही गरज नाही, सॉर्टेड असेल तरी चालते, नसेल तरी चालते. त्यानंतर 23वा क्वेश्चन, विच सर्चिंग अल्गोरिदम चेक एलिमेंट 1 by 1. आता सांगितलं मी 1 by 1 एलिमेंट चेक करणे म्हणजेच लिनियर सर्च. विच सर्चिंग अल्गोरिदम हॅज ॲव्हरेज टाइम कॉम्प्लेक्सिटी बिग ऑफ log in unformally distributed data. इंटरपोलेशन सर्च. त्यानंतर 25वा क्वेश्चन आहे, विच सॉर्टिंग अल्गोरिदम रिपीटेडली स्वॅप ॲडजस्टंट एलिमेंट. हे पहा, ॲडजस्टंट एलिमेंट म्हणत आहे. ॲडजस्टंट एलिमेंट मीन्स बबल सॉर्ट. विच सॉर्टिंग अल्गोरिदम रिपीटेडली सिलेक्ट मिनिमम एलिमेंट. सिलेक्शन सॉर्ट. मागच्या लेक्चरमध्ये मी खूप इझी वेमध्ये सांगितलं तुम्हाला, कीवर्ड सांगितले आहे, कीवर्डनंच पूर्ण क्वेश्चन सॉल्व होतो. ओके, जसं की बबल सॉर्ट मीन्स स्वॅप ॲडजस्टंट एलिमेंट. सिलेक्शन सॉर्ट मीन्स मिनिमम एलिमेंट फाईंड करतो, स्वॅप करतो त्याद्वारे इझीमध्ये. त्यानंतर 27वा क्वेश्चन आहे, विच सॉर्टिंग अल्गोरिदम इन्सर्ट इच एलिमेंट इंटू इट इज करेक्ट पोझिशन. इन्सर्टिंग सॉर्ट. 28वा क्वेश्चन आहे, विच सॉर्टिंग अल्गोरिदम यूज डिवाइड अँड कॉन्कर टेक्निक. अप्रोच म्हणत आहे, टेक्निक होऊ शकतं. मर्ज सॉर्ट. 29वा क्वेश्चन आहे, विच सॉर्टिंग अल्गोरिदम हॅज द वर्स्ट टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ बिग ऑफ एन स्क्वेअर. बिग ऑफ एन स्क्वेअर म्हणत आहे, विच सॉर्टिंग अल्गोरिदम हॅज वी स्क्वेअर टाइम कॉम्प्लेक्सिटी. डी इज राईट, बबल सॉर्ट. त्यानंतर आहे, विच सॉर्टिंग अल्गोरिदम ऑलवेज परफॉर्म इन लॉग एन टाइम कॉम्प्लेक्सिटी. मर्ज सॉर्टमध्ये काय होतं की प्रत्येक वेळेस जो ॲरे असतो, एक मिनिट, फॉर एक्झाम्पल हा आपला जो ॲरे आहे, याला आपण प्रत्येक टाइम डिवाइड करत जातो. याला डिवाइड केलं, 2 ने डिवाइड झाला, एक हाफ त्याला झाला, त्याच्यात 3 4. त्यानंतर पुन्हा आपण डिवाइड करत जातो. ओके, हा एक हाफ झाला, अजून एकचा आपण हॅप करतो. जेव्हापर्यंत जो सिंगल एलिमेंट राहत नाही, तेव्हापर्यंत आपण त्या मर्ज सॉर्टला आपण सॉर्ट करत जातो, म्हणजेच कॉन्कर करत जातो, डिवाइड करत जातो. डिवाइड केल्यानंतर 4 इन जाईल, त्यानंतर 2 आहे, त्यानंतर 3, त्यानंतर आहे 4. ओके, इथे आपण प्रत्येक वेळेस आपण त्याला, ओके, सॉरी 1 आहे.
ओके. आता काय करतो, जेव्हा आपण आता जेवढे पण एलिमेंट आहे आपण डिवाईड केले आहे. प्रत्येक एलिमेंट आपण सिंगलमध्ये कन्व्हर्ट केला आहे. त्यानंतर जेव्हा आपण मर्ज करतो आणि डिवाईड झाली, त्यानंतर कॉन्कर म्हणजे मर्ज करणे. मर्ज करायच्या वेळेस हे 2 एलिमेंट आपण चेक करतो, कोण याच्यापेक्षा मोठा आहे. यामध्ये कंपेअर करतो आणि तेव्हा आपण मर्ज करतो. फॉर एक्झाम्पल जर इथं मी ट्रू केला असता आणि इथं जर 1 असता, मी चेक केला असता ट्रू ग्रेटर दॅन 1, फॉल्स कंडिशन, फॉल्स केले, स्वॅप केले. त्यानंतर पुन्हा एकदा इथं पण आलो, चेक केलं 2 एलिमेंट, फॉल्स आले, चेक केले. म्हणजेच आपण पहिले डिवाईड करत होतो. जेव्हा पण सिंगल एलिमेंट राहत नाही, तेव्हा आपण डिवाईड करत होतो. जेव्हा सिंगल एलिमेंट राहिला, तेव्हा आपण जेव्हा वरच्या पोझिशनला येतो, म्हणजेच सगळं डिवाईड झाल्यानंतर पुन्हा रिकर्सिव्ह मर्ज सॉर्टमध्ये आपण रिकर्जन यूज करतो. रिकर्जनमध्ये फर्स्ट आपण बॅक ट्रॅकिंगमध्ये आपण कॉन्कर करत जातो. ओके. जास्त करून समजून घ्या, मर्ज सॉर्ट मीन्स डिवाइड अँड कॉन्कर मेथड. ते फर्स्ट ते काय करते, मर्ज सॉर्ट प्रत्येक एलिमेंट एक-एकमध्ये कन्व्हर्ट करतो, म्हणजे डिवाईड करत जातो. जेव्हा पण एक सिंगल एलिमेंट राहत नाही, जेव्हा सिंगल एलिमेंट राहिला त्यानंतर तो मर्ज करायचा प्रयत्न करतो. मर्जमध्येच तो कम्पेअर करतो एलिमेंट. ट्रू असेल तर ॲक्च्युअल पोझिशनमध्ये, नसेल तर स्वॅप करून ॲक्च्युअल पोझिशनमध्ये टाकून देतो. ओके. त्यानंतर आहे विच नोटेशन इज युजेड एक्सप्रेस अप्पर बाउंड ऑफ अल्गोरिदम. इथं बघा, अप्पर बाउंड म्हटलं आहे. अप्पर बाउंड मीन्स बिग ऑफ 1, बिग ऑफ ओ, अप्पर बाउंड. ओके. त्यानंतर इथे विच नोटेशन रिप्रेझेंट बेस्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी. बेस्ट केस, इकडे बघा, बेस्ट केस म्हटलं आहे. बेस्ट केस मीन्स बी इज राईट आन्सर. अजून तुम्हाला मी सांगितलं की सर्चिंग अल्गोरिदममध्ये जेव्हा पण ऑल सर्चिंग अल्गोरिदममध्ये प्रत्येक सर्चिंग अल्गोरिदम टाईम कॉम्प्लेक्सिटी बिग ऑफ 1 आहे. कोणची पण अल्गोरिदम असो, कोणची बायनरी सर्च असो किंवा लिनियर सर्च असो, इंटरपोलेशन सर्च असो, जम्प सर्च असो, कोणची पण सर्चिंग अल्गोरिदम, त्याची प्रत्येक वेळी त्याची बेस्ट केसची टाईम कॉम्प्लेक्सिटी बिग ऑफ 1 राहील. ओके. त्यानंतर 33वा क्वेश्चन आहे, विच नोटेशन रिप्रेझेंट द टाईट बाउंड ऑफ अल्गोरिदम. टाईट बाउंड. ओके. सी इज राईट आन्सर. हे सोपे आन्सर आहे. 34वा क्वेश्चन आहे, विच टाईम कॉम्प्लेक्सिटी इज द फास्टेस्ट. याच्यातली टाईम कॉम्प्लेक्सिटी आपल्याला तुम्हाला फास्टेस्ट सांगायची आहे. ट्राय करा. तुम्हाला जर फ्लो लावून देतो. ओके. हे पहा, मी तुम्हाला फास्टेस्ट टू स्लोएस्टचा हे करतो, मला फास्टेस्ट टू स्लोएस्ट त्याचा क्रम लावून देतो. ओके. फर्स्ट फास्टेस्ट आहे तर बिग ऑफ एन स्क्वेअर येईल. सॉरी स्लोएस्ट टू फास्टेस्ट करता आपण. ओके. सगळ्यात स्लोएस्ट आहे बिग ऑफ एन स्क्वेअर. त्यानंतर त्याची येते बिग ऑफ एन. त्यानंतर येते बिग ऑफ लॉग एन. आणि त्यानंतर येते बिग ऑफ 1. हा क्रम झाला स्लोएस्ट टू फास्टेस्ट. ओके. बिग ऑफ एन स्क्वेअर मीन्स 2 लूप्स. बिग ऑफ एन मीन्स लिनियर सर्च, ओनली 1 लूप्स. त्यानंतर लॉग इन मीन्स कधी पण जेव्हा पण तुमच्या माइंडमध्ये हिट करेल की लॉग इन म्हटल्यानंतर समजून घ्यायचं बायनरी सर्च. बिग ऑफ एन म्हटलं का समजून घ्यायचं 1 लूप अँड लिनियर सर्च. जेव्हा पण एन स्क्वेअर मिळेल, जेव्हा पण बिग ऑफ एन स्क्वेअरची गोष्ट झाली तेव्हा समजून घ्यायचं 2 लूप्सची गोष्ट झाली आहे. आणि कॉन्स्टंट मीन्स यात आपण त्याला कॉन्स्टंट म्हणतो, म्हणजे बिग ऑफ 1 मीन्स कॉन्स्टन्स, बेस्ट केस. ऑल सर्चिंग अल्गोरिदमचा बेस्ट केस आहे बिग ऑफ 1 आणि सगळ्यात फास्टेस्ट आहे बिग ऑफ 1. त्यानंतर जर बिग ऑफ 1 नसेल त्याच्यानंतरची फास्टेस्ट अल्गोरिदम आहे बिग ऑफ लॉग एन. लॉग एन नसेल त्यानंतर आहे बिग ऑफ एन आणि बिग ऑफ एन नसेल तर समजून घ्यायचं बिग ऑफ एन स्क्वेअर. ओके. त्यानंतर आहे 35वा क्वेश्चन आहे, अरेंज द फॉलोविंग इन्क्रीजिंग ऑर्डर एफिशियन्सी. ओके. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपल्याला एफिशियन्सी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. ओके. ट्राय करा. इन्क्रीजिंग म्हटलं तुम्हाला मी, म्हणजेच स्लोएस्ट टू फास्टेस्ट. ओके. आताच बघितला मग क्रम. इथं काय सगळ्यात स्लोएस्ट आहे, त्यानंतर फास्टेस्ट आहे बिग ऑफ एन स्क्वेअरपेक्षा. हे पण आहे, हे पण आहे, बघ हे पण आहे. याचा क्रमच नाही आहे, फक्त तुम्हाला हे 2 आन्सरच आहे. ह्या 2मध्ये फाईंड करू शकता तुम्ही.
इथे बघा हा इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. बिग ऑफ 1 log n big of n square हा इन्क्रीजिंग ऑर्डर. डिक्रीजिंग ऑर्डर बिग ऑफ n स्क्वेअर बिग ऑफ n बिग ऑफ log n बिग ऑफ 1 दॅट कॉल ॲट डिक्रीजिंग ऑर्डर दॅट कॉल ॲट इन्क्रीजिंग ऑर्डर. ओके, इथे आपली जी टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे इन्क्रीज होत आहे, इथे टाईम कॉम्प्लेक्स आपली डिक्रीज होत आहे. ओके, बिग ऑफ एन स्क्वेअर मीन्स वर्स्ट केस. बिग ऑफ एन स्क्वेअर टाईम कॉम्प्लेक्सिटी एवढी वर्स्ट केस आहे म्हणजे खूप टाईम लावतो, स्लोएस्ट टाईम. आणि मोस्टली डेटा स्ट्रक्चर्समध्ये आपण 3च टाईम कॉम्प्लेक्सचा मोस्टली यूज करतो. एक बिग ऑफ लॉग एन बिग ऑफ एन अँड बिग ऑफ 1. आपण एन स्क्वेअरचा यूज करतो. ट्रू लूप्स जर यूज केले तर समजून घ्यायचं एन स्क्वेअरची गोष्ट चालत आहे. ओके, याचा आन्सर आहे ए इन्क्रीजिंग ऑर्डर. बी जर डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे. विच डेटा स्ट्रक्चर्स इज कॉमनली युजेड डेप्थ फर्स्ट सर्च DFS स्टॅकचा यूज करतो आपण. सोपे आहे. विच डेटा स्ट्रक्चर्स इज कॉमनली युजेड DFS मीन्स डेटा स्ट्रक्चर्स कोणचा यूज करतो आपण स्टॅकचा. त्यानंतर 27वा क्वेश्चन आहे. विच डेटा स्ट्रक्चर्स इज कॉमनली युजेड BFS म्हणजे ब्रेथ फर्स्ट सर्च. हे पण लक्षात ठेवा याचा फुल फॉर्म. DFSचा फुल फॉर्म आहे डेप्थ फर्स्ट सर्च. BFSचा आहे ब्रेथ फर्स्ट सर्च. ओके, विच डेटा स्ट्रक्चर्स इज कॉमनली युजेड फॉर द ब्रेथ फर्स्ट सर्च. आपण तिथे यूज करतो क्यूचा. DFSमध्ये यूज करतो आपण स्टॅकचा अँड BFSमध्ये यूज करतो आपण क्यूचा. ओके, पुन्हा रिपीट करून सांगतो तुम्हाला. BFS मीन्स क्यू, DFS मीन्स स्टॅक्स. त्यानंतर 38वा क्वेश्चन आहे. विच स्टेटमेंट इज ट्रू. एव्हरी ग्राफ इज अ ट्री. एव्हरी ग्राफ इज अ ट्री. अरे फॉल्स आहे. सगळे ट्री ग्राफ्स कशी असू शकतात. एव्हरी ट्री इज अ ग्राफ. हे पॉसिबल आहे. लक्षात इथं कन्फ्यूज होऊ शकतो मी. एव्हरी ट्री इज अ ग्राफ. एव्हरी ग्राफ हॅज वन रूट. ग्राफला रूटच नसतो. फॉल्स कंडिशन. एव्हरी ग्राफ इज कनेक्टेड नॉट्स. प्रत्येक कनेक्ट नाही राहत. दॅट वाय कनेक्ट नाही आहे म्हणूनच तो एव्हरी ट्री इज अ ग्राफ आहे. बी इज राईट आन्सर. बिकॉज फॉर एक्झाम्पल इकडे बघा हा ट्री आहे. ओके, ग्राफ्स आहे. ग्राफ्स वाटते ट्रू. ग्राफ्स वाटते ना. हे नोड याच्याशी कनेक्ट आहे, हे नोड याच्याशी कनेक्ट आहे. ग्राफ्स आहे. ट्री म्हणू शकता, ट्री म्हणू शकतो. दॅट वाय एव्हरी ट्री इज अ ग्राफ. आणि अजून एक लक्षात ठेवा. एव्हरी ग्राफ इज अ ट्री. एव्हरी ग्राफ इज अ ट्री. ओके, आणि याचं म्हटलं एव्हरी ग्राफ हॅज वन रूट. ग्राफला रूटच नसतो. इथे फक्त आपण म्हणू शकतो. नॉट पॉसिबल, पण म्हणू शकतो आपण. त्यानंतर 39वा क्वेश्चन. विच स्टेटमेंट अबाउट ॲरेज इज फॉल्स. विच स्टेटमेंट अबाउट ॲरेज फॉल्स. ॲरेबद्दलची चुकीची गोष्ट सांगायची आपल्याला. ॲरेज अलाव डायरेक्ट इंडेक्सिंग. अलाव करते. ॲरे ऑक्युपाय कॉन्टिग्युअस मेमरी लोकेशन. हे पण करेक्ट आहे. कॉन्टिग्युअस मेमरी लोकेशन ॲक्सेस करते, ऑक्युपाय करते. डायरेक्ट इंडेक्सिंग पण करू शकतो. बिकॉज फॉर एक्झाम्पल इकडे बघा, एक मिनटं. 1 2 3 4 इंडेक्सिंग केलं. 0 1 2 3. अरे अलाउ डायरेक्ट इंडेक्सिंग. मला जर 2 फाईंड करायचा आहे, मला माहीत आहे 2 इथं या पोझिशन आहे, आपण डायरेक्ट इंडेक्सिंग करू शकतो. ॲरे आपला ॲरेचं नाव आहे ए. डायरेक्ट मी इंडेक्स दिला 1. डायरेक्ट मी एलिमेंट ॲक्सेस करू शकतो. दॅट कॉल डायरेक्ट इंडेक्सिंग. ॲरे ऑक्युपाय कॉन्टिग्युअस मेमरी लोकेशन. कॉन्टिग्युअस मेमरी लोकेशन आहे ना, हे पण कॉन्टिग्युअस मीन्स कंटिन्युअस. ओके, कॉन्टिग्युअस 100 असेल याची, जर मेमरी लोकेशन 100 असेल याची 104 108. ओके, त्याद्वारे येते जेवढे बाईट असेल त्याच्यानुसार. त्यानंतर अरे ऑटोमॅटिकली रिसाईज आफ्टर डिक्लेरेशन इन C++. फॉल्स कंडिशन आहे. कशी काय आली. अरे स्टोअर होमोजिनियस एलिमेंट. दॅट इज राईट. हे लक्षात ठेवा. अजून एक मुद्दा, अरे स्टोअर होमोजिनियस एलिमेंट. ओके, फॉल्स आहे. अरे ऑटोमॅटिकली रिसाईज आफ्टर डिक्लेरेशन इन C++. हे रॉंग आहे. C आणि C++मध्ये. त्यानंतर 40वा क्वेश्चन आहे. विच स्टेटमेंट इज इनकरेक्ट. स्टॅक फॉलो लिफो. दॅट इज राईट. क्यू फॉलो फिफो. दॅट इज राईट.
लिंक लिस्ट प्रोव्हाइड बिग ऑफ 1 रँडम ॲक्सेस. नो, रँडम ॲक्सेस बिग ऑफ याच्याने पॉसिबल होऊ शकतात ॲरेमध्ये, पण लिंक लिस्टमध्ये नाही. बिकॉज इकडे बघा, दॅट इज अ लिंक लिस्ट. ओके, एवढी चांगली निघाली नाही लिंक लिस्ट. हा नल पॉइंटर 1 2 3 अँड 4. मला एलिमेंट ॲक्सेस करायचा. मला फॉर एक्झाम्पल मला 3 ॲक्सेस करायचा, तर मला प्रत्येक एलिमेंट ट्रॅव्हर्स करायला लागेल. 3 आहे काय? नॉट. 3 आहे काय? नॉट. 3 आहे काय? ट्रू. म्हणजेच मला पूर्ण लिंक लिस्ट ट्रॅव्हर्स करायला लागली. त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी बिग ऑफ 1 कशी असेल? दॅट वे त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी झाली बिग ऑफ n. इथे काय म्हटलं? लिंक लिस्ट प्रोव्हाइड बिग ऑफ 1 रँडम ॲक्सेससाठी. दॅट इज रॉंग. रँडम बिग ऑफ 1 टाईम कॉम्प्लेक्सिटी कधी येऊ शकते? फर्स्ट एलिमेंट आपले हेडमध्ये आपण करू शकत नाही. हेडमध्ये इन लिंक लिस्टमध्ये आपण हेडमध्ये आपण इन्सर्टिंग डिलिशन आपण स्टार्टिंगला करू शकतो. त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी झाली बिग ऑफ 1. आपण स्टार्टिंग पोझिशन म्हणजे जे फॉर एक्झाम्पल जी आहे आपला आपली करंट पोझिशन जरा 0वर मी इन्सर्ट करू शकतो, डिलिशन करू शकतो, ट्रॅव्हर्स करू शकतो. म्हणजे मला एलिमेंट सगळे तिथं सापडेल. तर त्याची टाईम कॉम्प्लेक्स झाली बिग ऑफ n. आणि जर मला एलिमेंट्स पूर्ण ॲरे समजून घ्या, लिंक लिस्ट समजून घ्या, मला ट्रान्स करायची गरज पडत आहे, त्याची टाईम कॉम्प्लेक्स झाली बिग ऑफ n. मला एलिमेंट स्टार्टिंगला फ्रेंड भेटला, मला काहीच करायची गरज भेटली नाही. मी एका एलिमेंट गेलो, एलिमेंट सापडला, त्याची टाईम कॉम्प्लेक्स झाली बिग ऑफ n. ओके. ट्री इज अ नॉन लिनिअर स्ट्रक्चर्स. दॅट इज राईट. त्यानंतर आहे 10 मोस्ट रिपीटेड प्रिव्हियस MCQ. ओके. फर्स्ट आहे विच डेटा स्ट्रक्चर्स फॉलो द लिफो लास्ट इन फर्स्ट आउट. ओके, ट्राय करा. विच डेटा स्ट्रक्चर्स फॉलो लिफो मीन्स लास्ट इन फर्स्ट आउट प्रिन्सिपल. स्टॅक. विच डेटा स्ट्रक्चर्स फॉलो फिफो फर्स्ट इन फर्स्ट आउट. याच्यावर आपण खूप लेक्चर केलं आहे, ते जास्त विचार करायचा गरज नाही. बेस रेड आन्सर क्यू. विच सर्चिंग अल्गोरिदम रिक्वायर अरे टू बी सॉर्टेड. बाय सॉर्टेडची गोष्ट चालत आहे. कोणत्या अल्गोरिदमला आपल्याला सॉर्टेड ॲरेची गरज पडते? लिनिअर सर्चमध्ये आपल्याला सॉर्टेड असलं तरी चालते, नसलं तरी चालते, पण बायनरी सर्चमध्ये आपल्याला सॉर्टेड ॲरेची गरज लागतेच म्हणजे लागते. दॅट वायचा आपला आन्सर होऊन जाईल बायनरी सर्च. आणि बायनरी सर्चची टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे बिग ऑफ लॉग n. लिनिअर सर्चची आहे बिग ऑफ n. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे विच सॉर्टिंग अल्गोरिदम ऑलवेज हॅज बिग ऑफ n लॉग n टाईम कॉम्प्लेक्सिटी इन वर्स्ट केस. हा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे. ओके. विच सॉर्टिंग अल्गोरिदम ऑलवेज हॅज बिग ऑफ n लॉग n टाईम कॉम्प्लेक्सिटी इन वर्स्ट केसमध्ये सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. पाचवा क्वेश्चन आहे विच डेटा स्ट्रक्चर्स इज युज्ड फॉर द इम्प्लिमेंट रिकर्जन. विच डेटा स्ट्रक्चर्स इज युज्ड फॉर द इम्प्लिमेंटिंग रिकर्जनचा यूज करायला आपण रिकर्जनचा यूज करतो. त्यावेळेस आपण कोणत्या डेटा स्ट्रक्चरचा यूज करतो? फंक्शन्स कॉल. रिकर्जन मीन्स फंक्शन कॉल आणि रिकर्जन मीन्स कॉल इट सेल्फ. आणि रिकर्जनमध्ये अजून एक लक्षात ठेवा, रिकर्जन मीन्स कॉल इट सेल्फ. फंक्शन कॉल आलं का समजून घ्यायचं स्टॅक. ओके, बी इज राईट आन्सर. विच ग्राफ ट्रॅव्हर्सल अल्गोरिदम यूज क्यू. द्या आन्सर द्या. विच ग्राफ ट्रॅव्हर्सल algorithm use Q. B. BFS. Breadth First Search. त्यानंतर 7वा क्वेश्चन आहे विच ग्राफ ट्रॅव्हर्सल अल्गोरिदम यूज स्टॅक म्हटलं आहे. विच ग्राफ ट्रॅव्हर्सल अल्गोरिदम यूज स्टॅक. DFS. त्यानंतर आहे विच नोटेशन रिप्रेझेंट वर्स्ट टाईम कॉम्प्लेक्सिटी. बिग ऑफ O. सोपी आहे. त्यानंतर आहे विच डेटा स्ट्रक्चर्स स्टोअर एलिमेंट इन कंटिग्युअस मेमरी लोकेशन.
SOP आहे. ट्राय करा. कॉन्टिग्युअस मेमरी लोकेशन, होमोजिनियस एलिमेंट, दॅट इज राईट, ॲरेस. ओके. अजून एक की जी पूर्ण आपले नोट्स आहे, जेवढे पण मी तुम्हाला आपल्या लेक्चरचे नोट्स आहे मी पूर्ण आपल्या एज्युकेशनल कोड प्लॅटफॉर्मवर मी प्रोव्हाइड करून टाकेल. तिथं जाऊन तुम्ही ॲक्सेस करू शकता. आणि अजून एक की प्लीज यूज दिस प्लॅटफॉर्म. ओके. प्रत्येक सेक्शनचे तुम्हाला MCQ यामध्ये ॲड केलं आहे आणि मोस्टली एक्सपेक्टेड आहे. एक पण MCQ असा नाही की डायरेक्ट क्रिएट केला, पुट केला. फर्स्ट मी रिसर्च केले पेपर. त्या रिसर्च केल्यानंतर क्रिएट केले MCQ आणि त्यानंतर तुम्हाला प्रोव्हाइड केले. आणि अजून एक की या सिरीजमध्ये आपण प्रत्येक सेक्शनचे म्हणजेच कॉम्प्युटर सेक्शन कंप्लीट झालं त्यानंतर आपण त्याचे लास्ट 5 क्वेश्चन पेपर करणार आहोत. त्यानंतर सेम ॲज आपण इंग्लिशचे पण आणि ते सेम ॲज लॉजिक रिजनिंगचे पण. अँड जे लास्ट मंथ मीन्स मोस्टली MCCTचा पेपर मार्चमध्ये राहतो. तर मार्चमध्ये आपण स्टार्टिंगचे 15 डेज मॉक टेस्ट करू. ओके. आणि त्यानंतरचे 15 डेज आपण लास्ट मिनिट नोट्स प्रोव्हाइड करेल तुम्हाला मी. लास्ट मिनिट नोट्स मीन्स तुम्हाला एक्झॅक्ट कळेल. तुम्हाला पूर्ण रिव्हिजन करायची गरज नसेल. फक्त तुम्हाला एक्झॅक्ट इम्पॉर्टंट पॉईंट असते. ते इम्पॉर्टंट पॉईंटद्वारे तुम्ही पूर्ण कन्सेप्ट रिवाईज करू शकता. दॅट कॉल्ड लास्ट मिनिट नोट्स. ओके. पुन्हा एकदा तुम्ही जर प्लॅटफॉर्म ॲक्सेस केला नसेल तर प्लीज ॲक्सेस प्लॅटफॉर्म अँड व्हिडिओ लेक्चर नंबर 1मध्ये जाऊन प्लीज एक कमेंट, जास्त नाही एकच कमेंट नक्की मारा. आणि लास्ट इयरची मॉक टेस्ट पण प्रोव्हाइड केली आहे मी यामध्ये. तुम्ही ते पण ॲक्सेस करू शकता. ओके. चला मग आपल्या आजच्या लेक्चरकडे बोलूया. ओके. त्यानंतर आपला 10वा MCQ आहे. अरेंज द फॉलोविंग कॉम्प्लेक्सिटी फ्रॉम द फास्टेस्ट अँड स्लोएस्ट. हा MCQ आपण 5 किंवा 6 वेळेस केला आहे. हा स्वतः ट्राय करा. इथं काय म्हटलं आहे, फास्टेस्ट टू स्लोएस्ट. अजून एक तुमच्या प्रॅक्टिससाठी अजून त्याच्यानं अरेंज करा की स्लोएस्ट टू फास्टेस्ट. त्यानंतर आहे हा पहा, हे एक सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मग लास्ट इयरला आला होता. विच डेटा स्ट्रक्चर्स इज बेस्ट सुटेड फॉर द अंडू ऑपरेशन्स. अंडू ऑपरेशनसाठी आपण यूज करतो स्टॅक. ओके. अंडू म्हणजेच काय होतं की फॉर एक्झाम्पल असे एलिमेंट आहे 1 2. अंडू मीन्स काढणे. आपण लास्ट इन काढला, इथं मस्त सोपतो तो. सुटेड मीन्स सोपणे. बेस्ट डेटा स्ट्रक्चर इज बेस्ट सुटेड फॉर द अंडू ऑपरेशन स्टॅक. विच ऑफ द फॉलोविंग इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर सांगायचं आपल्याला. ट्री. राईट आन्सर ट्री. हे आहे फ्रिक्वेन्सीद्वारे कोणता टॉपिक प्रॉबिलिटी आहे इन एक्झाममध्ये. ओके. फर्स्ट आहे स्टॅक, त्यानंतर क्यू येते, त्यानंतर अरे लिंक आहे, लिनियर सर्च, बायनरी सर्च, बबल सॉर्ट, मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट आणि BFS व्हायचं DFS आणि टाईम ट्रॅव्हल्सर अँड टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर. ओके. याचा स्क्रीनशॉट मारून घेता. आजचं लेक्चर संपलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम करू. ओके. त्यानंतर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम झाल्यानंतर कॉम्प्युटर नेटवर्क. त्यानंतर आपण जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे ऑपरेटिंग सिस्टीम, कॉम्प्युटर फंडामेंटल्स ते कम्प्लीट करू. ओके. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून एक की जो आपला लास्ट मंथ राहील, लास्ट मंथ मीन्स जो MCCTचा पेपर मोस्टली 23 मार्च किंवा 30 मार्चला राहतो. त्या मंथमध्ये आपण स्टार्टिंगचे 15 डेज मॉक टेस्ट प्रत्येक कन्सेप्टची डेलीचे 2 लेक्चर अपलोड करील. स्टार्टिंग सकाळचा एक आणि एक रात्रीचा. आणि त्या याच्यामध्ये लास्ट इयरचे क्वेश्चन मोस्टली. आणि त्यानंतरचे 15 डेज आपण करू लास्ट मिनिट नोट्स. ओके. अजून जर चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज हिट द सबस्क्राईब बटन. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. त्यापर्यंत बाय बाय.